एका स्त्रीने आपल्या प्रेमासाठी, आपल्या पतीच्या प्राणांसाठी साक्षात मृत्यूच्या देवाशी सामना केला होता. यमराजांसारख्या अजय देवतालाही तिच्यासमोर नमावे लागले. कोण होती ती स्त्री? तिच्या प्रेमात अशी कोणती ताकद होती की मृत्यूचाही पराभव झाला? आणि आजही विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक गहन अर्थ आणि प्रेरणादायी कथा दडलेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा. आज लाखो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात आणि सावित्रीची आठवण काढतात. परंतु हा सण केवळ परंपरा नाही, तो आहे प्रेम, निष्ठा, संयम, बुद्धिमत्ता आणि अटळ विश्वासाचा जिवंत इतिहास. ही कथा आहे राजकन्या सावित्रीची आणि वनात राहणाऱ्या सत्यवानाची, एका आशा प्रेमाची ज्याने मृत्यूवर विजय मिळवला. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला भारतभर लाखो विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. त्या उपवास करतात, वडाभोवती दोरा गुंडाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण हा सण का साजरा केला जातो? या पूजेमागे कोणती कथा आहे? आजच्या काळात या परंपरेचा खरा अर्थ काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला एका अद्भुत कथेत मिळतात, सावित्री आणि सत्यवान यांच्या अमर प्रेम कथेत. कल्पना करा, तुमच्यासमोर तुमच्या प्रिय व्यक्तीचा श्वास थांबला आहे. संपूर्ण जग म्हणत आहे आता काहीच होऊ शकत नाही, पण तुम्ही हार मानत नाही. तुम्ही थेट मृत्यूच्या देवासमोर उभे राहता आणि म्हणता, माझ्या पतीचे प्राण मला परत हवे आहेत. अशा एका स्त्रीने इतिहास घडविला. तिचे नाव होते सावित्री. तिच्या अढळ प्रेमामुळे यमराजांनाही नमावे लागले. आजची वटपौर्णिमा ही केवळ पूजा नाही, तर त्या अमर प्रेमाची आठवण आहे. चला जाणून घेऊया ही प्रेरणादायी कथा. खूप वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात एक पराक्रमी, न्यायप्रिय आणि दयाळू राजा राज्य करत होता. त्याचे नाव होता राजा अश्वपती. राजा प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करत होते. राज्यात सुख, शांती आणि समृद्धी होती. शेत हिरवगार होते, नद्या अखंड होत्या आणि प्रजा आनंदाने जीवन जगत होती. परंतु या आनंदात एक मोठी उणीव होती. राजा आणि राणीला अनेक वर्ष मूलबाळ नव्हते. राजवाड्यात सर्व काही होतं, संपत्ती, वैभव, सत्ता, पण मुलाच्या हास्याविना तो महाल ओसाड वाटत होता. राणी अनेकदा रात्री गुपचूप रडत असे. राजाही बाहेरून धैर्य दाखवत असे, पण अंतर्मनातून तो तुटत चालला होता. एक दिवशी राजाने ठरवले, आता फक्त देवच माझी इच्छा पूर्ण करू शकतो. त्याने राजवैभव बाजूला ठेवले आणि देवी सावित्रीची कठोर उपासना सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष उलटली. 18 वर्ष अखंड जप, यज्ञ आणि तपश्चर्या सुरू राहिली. राजाच्या या भक्तीने अखेर देवी प्रसन्न झाली. तेजस्वी प्रकाशात देवी प्रकट झाल्या. राजाने नम्रपणे हात जोडले, माते, मला संपत्ती नको, वैभव नको, मला फक्त एक अपत्य हवे आहे. देवी स्मित हास्य करत म्हणाल्या, राजन, तुझी भक्ती निष्फळ जाणार नाही. तुला एक कन्या प्राप्त होईल. ती अत्यंत बुद्धिमान, धैर्यवान आणि इतिहास घडवणारी असेल. हे ऐकताच राजा आणि राणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही महिन्यानंतर राजवाड्यात एक सुंदर कन्येचा जन्म झाला. संपूर्ण राज्यात आनंद उत्सव साजरा झाला. प्रजेने दिवे लावले, गरिबांना अन्नदान केले, मंदिरात घंटानाद झाला. राजाने आपल्या मुलीचे नाव ठेवले सावित्री, कारण ती देवी सावित्रीच्या आशीर्वादाने जन्माला आली होती. सावित्री लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळी होती. ती केवळ सुंदर नव्हती, तर अत्यंत बुद्धिमान होती. तिला वेद, उपनिषदे, धनुर्विद्या, राजकारण, न्यायशास्त्र, संगीत आणि शास्त्रांचा अभ्यास करायला आवडत असे. राजगुरू तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत. ती गरिबांना मदत करत असे, वृद्धांचा आदर करत असे, प्राण्यांवर प्रेम करत असे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मनात अहंकाराचा लवलेशही नव्हता. काळ पुढे सरकत गेला. लहानगी सावित्री आता तरुण झाली. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूर दूर पसरली. अनेक राजकुमार तिच्याशी विवाह करण्यात उत्सुक होते.
परंतु एक वेगळीच गोष्ट घडत होती. सावित्रीचे तेज, तिची बुद्धिमत्ता आणि तिचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की अनेक राजकुमार तिच्यासमोर स्वतःलाच कमी समजू लागले. कोणीही पुढाकार घेत नव्हते. राजा अश्वपती चिंतेत पडला. एक दिवशी त्याने आपल्या मुलीला जवळ बोलावले. तो म्हणाला, मुली, तू आता विवाहयोग्य झाली आहेस. तुला योग्य असा जीवनसाथी शोधण्याचा अधिकार मी तुलाच देतो. जा, संपूर्ण आर्यवर्त फिर आणि तुझ्या मनाला योग्य वाटणारा वर निवड. सावित्रीने नम्रपणे वडिलांच्या चरणांना स्पर्श केला. पिताश्री, तुमचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. दुसऱ्या दिवशी सावित्री रथात बसून प्रवासाला निघाली. तिने अनेक राज्य पाहिले, अनेक राजवाडे पाहिले, अनेक राजकुमार भेटले. कोणी पराक्रमी होता, कोणी विद्वान होता, कोणी श्रीमंत. परंतु तिचे मन कोणाकडेच आकर्षित झाले नाही. तिला हवा होता असा जीवनसाथी जो सत्यप्रिय असेल, दयाळू असेल, कर्तव्यनिष्ठ असेल आणि ज्याच्या मनात माणुसकी असेल. अखेर तिचा प्रवास एका शांत हिरव्यागार वनात पोहोचला आणि इथून तिच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळणार होतं. त्या वनात तिला एक तरुण दिसला. साधे वस्त्र, हातात कुऱ्हाड, डोळ्यात तेज, चेहऱ्यावर समाधान. तो राजा नव्हता, त्याच्याकडे संपत्तीही नव्हती, पण त्याच्याकडे असे काही होते जे कोणत्याही सिंहासनापेक्षाही मोठे होते. सकाळची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे दाट झाडांमधून जमिनीवर पडत होती. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट वातावरण अधिकच शांत करत होता. सावित्रीचा रथ हळूहळू पुढे जात असताना तिची नजर एका तरुणावर पडली. तो जंगलात लाकूड तोडत होता. काम करतानाही त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. थोड्याच वेळात त्याने एक वृद्ध ऋषीला नदी पार करण्यास मदत केली. त्यानंतर एका जखमी हरणीच्या पायावर औषधी वनस्पती लावत होता. हे सर्व पाहून सावित्री विचारात पडली. जो स्वतः साधेपणात जगतो तो इतरांच्या दुःखासाठी इतका संवेदनशील कसा असू शकतो? तिने आपल्या सारथ्याला विचारले, हा तरुण कोण आहे? सारथी नम्रपणे म्हणाला, राजकुमारी, यांचे नाव सत्यवान आहे. हे पूर्वी एका मोठ्या राजाचे राजपुत्र होते. त्यांचे वडील राजा धुप्नसेन न्यायप्रिय होते, पण शत्रूंनी त्यांचे राज्य हिसकावून घेतले. युद्धात राजाला दृष्टी गेली आणि संपूर्ण कुटुंबाला वनात राहावे लागले. आज सत्यवान आपल्या अंध आईवडिलांची सेवा करतो. हे ऐकून सावित्रीच्या डोळ्यात आदर दाटून आला. काही वेळाने सत्यवान सावित्रीसमोर आला. त्याने नम्रपणे हात जोडले. आपले या वनात स्वागत आहे. त्याच्या बोलण्यात अहंकार नव्हता, स्वतःचे दुःखही नव्हते, फक्त आदर आणि साधेपणा होता. सावित्री त्याच्याशी बोलू लागली. दोघांमध्ये धर्म, कर्तव्य, निसर्ग, जीवन आणि माणुसकी यांवर चर्चा झाली. जितकी चर्चा पुढे जात होती तितके सावित्रीला जाणवत होते, याच व्यक्तीमध्ये मला माझा जीवनसाथी दिसतो. सत्यवान सावित्रीला आपल्या आश्रमात घेऊन गेला. तिथे त्याचे अंध आईवडील राहत होते. घर अत्यंत साधे होते. ना वैभव, ना दागिने, ना नोकर चाकर. पण त्या छोट्याशा झोपडीत प्रेम, समाधान आणि संस्कार भरून राहिले होते. सत्यवान स्वतः स्वयंपाक करत असे, आईवडिलांना जेवण वाढत असे, त्यांच्या पायाची मालिश करत असे, त्यांना कथा सांगत असे. हे सर्व पाहून सावित्रीच्या मनातील निर्णय आणखी दृढ झाला. काही दिवसांनी सावित्री परत आपल्या राज्यात आली. राजा अश्वपती उत्सुकतेने विचारू लागले, मुली, तुला तुझा जीवनसाथी सापडला का? सावित्री हसली. होय पिताश्री. त्याचे नाव काय आहे? सत्यवान. हे नाव ऐकताच राजाने राजगुरूंना बोलावले. योगायोगाने त्याच दिवशी महान ऋषी नारद मुनी राजदरबारात आले. राजाने नम्रपणे विचारले, भगवान, कृपया सत्यवानाबद्दल आपले मत सांगा. नारद मुनी काही क्षण शांत राहिले. त्यानंतर ते म्हणाले, सत्यवान सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. तो सत्यवादी आहे, दयाळू आहे, शूर आहे, धर्मनिष्ठ आहे. राजा आनंदी झाला. पण अचानक नारद मुनींचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, पण दरबारात शांतता पसरली. त्यांच्या आयुष्याचा फक्त 1 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. हे शब्द ऐकताच संपूर्ण राजदरबार हादरला. राणीच्या डोळ्यात अश्रू आले. राजा स्तब्ध झाला.
राजा अश्वपती सावित्रीजवळ आली. मुली, दुसरा वर निवड. मी तुला दुःखात ढकलू शकत नाही. फक्त 1 वर्षानंतर तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. राणी रडत म्हणाली, आई म्हणून मी तुला विनंती करते, हा निर्णय बदल. सावित्री शांतपणे उभी राहिली. तिने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि अत्यंत ठाम आवाजात म्हणाली, आर्य स्त्री आयुष्यात फक्त एकदाच पती निवडते. मी मनाने सत्यवानाला माझा पती मानला आहे. मृत्यूची भीती माझे प्रेम बदलू शकत नाही. त्याचे आयुष्य 1 वर्ष असो किंवा 100 वर्ष, मी त्याच्याशीच विवाह करेन. दरबारात उपस्थित प्रत्येकजण तिच्या धैर्याकडे पाहत राहिला. सावित्रीचे शब्द ऐकून नारद मुनी स्मित हास्य करत म्हणाले, राजन, तुमची कन्या सामान्य स्त्री नाही. तिच्या धैर्यामुळेच इतिहास लिहिला जाईल. तिच्या निष्ठेची कीर्ती युगानुयुगे गायली जाईल. राजालाही अखेर मुलीचा निर्णय मान्य करावा लागला. काही दिवसांनी अत्यंत साधेपणाने सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. राजवैभव मागे सोडून सावित्रीने वनातील साधे जीवन स्वीकारले. ती पहाटे उठून आश्रमाची कामे करू लागली. अंध सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानासोबत जंगलात जाऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर कधीही दुःख दिसले नाही, परंतु तिच्या मनात नारद मुनींची भविष्यवाणी सतत घुमत होती. फक्त 1 वर्ष. महिने एकामागून एक संपत गेले. 11 महिने पूर्ण झाले. आता प्रत्येक सूर्योदय सावित्रीसाठी भीती घेऊन येत होता. तिने उपवास सुरू केले. रात्रभर प्रार्थना करू लागली. देवाकडे एकच विनंती, माझ्या पतीचे रक्षण करा. पण नियती जवळ येत होती. अखेर तो दिवस उगवला ज्या दिवशी भविष्यवाणी खरी ठरणार होती. सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकूड तोडण्यासाठी निघाला. सावित्रीनेही त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. सत्यवानाला कल्पनाही नव्हती की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरणार आहे. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा. पहाटेची वेळ होती. संपूर्ण जंगलावर हलके धुके पसरले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पण सावित्रीच्या मनात मात्र एक अज्ञात भीती दाटून आली होती. त्या दिवसासाठी तिने 30 दिवसांची कठोर उपासना केली होती. रात्रभर ती देवाच्या चरणी बसून प्रार्थना करत होती. तिच्या डोळ्यांना झोप नव्हती. तिच्या मनात एकच विचार होता, आजचा दिवस सुखरूप पार पडू दे. सकाळी सत्यवान उठला. नेहमीप्रमाणे आनंदी चेहरा. त्याला भविष्यवाणीची कल्पनाही नव्हती. तो हसत म्हणाला, सावित्री, मी जंगलात लाकूड आणायला जातो. सावित्रीने शांतपणे उत्तर दिले, आज मीही तुमच्यासोबत येणार आहे. सत्यवान हसला, आज तू उपवासात आहेस, तुला विश्रांती घ्यायला हवी. पण सावित्री ठाम होती, आज मला तुमच्यापासून एक क्षणही दूर राहायचे नाही. अंध सासू सासऱ्यांनीही तिच्या आग्रहाला मान्यता दिली. दोघांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जंगलाच्या दिशेने निघाले. दोघेही शांतपणे चालत होते. रस्त्यात सत्यवान तिला विविध झाडांची माहिती सांगत होता. फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत होता. काही क्षणांसाठी सावित्रीही आपले दुःख विसरली. तिला वाटले कदाचित भविष्यवाणी खोटी ठरेल, पण नियतीचे निर्णय वेगळेच होते. सत्यवान एका मोठ्या झाडावर चढून फांद्या तोडत होता आणि अचानक त्याच्या हातातली कुऱ्हाड खाली पडली. तो डोक्यावर हात ठेवून म्हणाला, सावित्री, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. तो खाली उतरला. त्याच्या पायांमध्ये शक्ती उरली नव्हती. तो थरथर कापत होता. सावित्री घाबरली. तिने त्याला आधार दिला. सत्यवान म्हणाला, माझे डोळे मिटत आहेत. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सतत देवाचा धावा करू लागली, हे प्रभू, माझ्या पतीचे रक्षण करा. काही क्षणात सत्यवानाचा श्वास मंदावू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटले आणि त्याने अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण जंगलात भयान शांतता पसरली. सावित्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात तिच्यासमोर उभा होता. पण ती कोसळली नाही, कारण तिला वाटत होते ही कथा अजून संपलेली नाही. अचानक आकाशात विलक्षण तेज पसरले. थंड वारा वाहू लागला.
संपूर्ण वातावरण गंभीर झाले. सावित्रीने समोर पाहिले. तिच्यासमोर एक दिव्य पुरुष उभा होता. काळसर वर्ण, तेजस्वी मुकुट, हातात पाश, चेहऱ्यावर कठोर पण न्यायी भाव. ते होते यमराज, मृत्यूचे अधिपती. यमराजांनी शांत आवाजात म्हटले, सावित्री, सत्यवानाचे पृथ्वीवरील आयुष्य पूर्ण झाले आहे. मी त्याचा प्राण घेण्यासाठी आलो आहे. हे ऐकून सावित्रीच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने धैर्य सोडले नाही. यमराजांनी दिव्य पाशाने सत्यवानाचा जीव बाहेर काढला आणि दक्षिण दिशेने चालू लागले. यमराज पुढे जात होते, पण त्यांच्या मागे सावित्रीही चालू लागली. यमराजांनी मागे वळून पाहिले. पुत्री, आता तू परत जा. तुझे कर्तव्य संपले आहे. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, जिथे माझे पती जातील तिथपर्यंत त्यांच्यासोबत जाणे हेच माझे धर्म कर्तव्य आहे. यमराज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. ते पुढे चालत राहिले. सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. यमराजांनी मागे वळून पाहिले. पुत्री, आता परत जा. तुझे कर्तव्य संपले आहे. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, जिथे माझे पती जातील तिथेपर्यंत त्यांच्यासोबत जाणे हेच माझे धर्म कर्तव्य आहे. यमराज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. ते पुढे चालत राहिले. सावित्रीही त्यांच्या मागे चालत राहिली. थोड्या वेळाने यमराज पुन्हा म्हणाले, इतक्या दूरपर्यंत कोणतीही स्त्री आली नाही. तू परत फिर. सावित्री शांतपणे म्हणाली, धर्म सांगतो की पत्नीने संकटातही पतीची साथ सोडू नये. मी धर्माचे पालन करत आहे. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाले. यमराज म्हणाले, सावित्री, तुझ्या धर्मनिष्ठेने मी प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे जीवन सोडून दुसरा कोणताही एक वर माग. सावित्री काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, माझे अंध सासरे पुन्हा दृष्टी मिळावेत. यमराज म्हणाले, तथास्तु. त्यांना पुन्हा दृष्टी मिळेल. ते पुन्हा पुढे निघाले. पण सावित्री थांबली नाही. ती पुन्हा त्यांच्या मागे चालू लागली. यमराज आता खरोखरच आश्चर्यचकित झाले. ही स्त्री इतकी धैर्यवान कशी? इतके दुःख असूनही तिच्या चेहऱ्यावर भीती नाही. यमराजांनी पुन्हा मागे वळून पाहिले आणि म्हणाले, सावित्री, तू अजूनही माझ्या मागे काय येत आहेस? सावित्रीचे पुढचे उत्तर इतके प्रभावी होते की मृत्यूचा देवही काही क्षण निरुत्तर झाला. यमराज पुढे चालत होते. त्यांच्या प्रत्येक पावलासोबत पृथ्वी आणि आकाशातील अंतर जणू कमी होत होते. पण त्यांच्या मागे एक स्त्री न थकता चालत होती. ती होती सावित्री. ना तिच्या चेहऱ्यावर भीती ना दुःखाचा आक्रोश होता. फक्त शांत धैर्य आणि आपल्या पतीवर असलेले अढळ प्रेम. यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, तू अजून का चालत आहेस? सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, धर्म सांगतो की सज्जनांच्या सहवासात चालणे हे पुण्य असते. तुम्ही धर्मराज आहात. तुमच्या सहवासात चालणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हे उत्तर ऐकून यमराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. यमराज म्हणाले, तुझी वाणी अत्यंत शुद्ध आणि विचारपूर्ण आहे. मी तुझ्यावर पुन्हा प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे जीवन सोडून आणखी एक वरदान माग. सावित्रीने क्षणाचाही विलंब केला नाही. ती म्हणाली, माझे सासरे राजा दुप्नसेन त्यांनी हरवलेले राज्य त्यांना पुन्हा मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु. त्यांना त्यांचे राज्य पुन्हा प्राप्त होईल. यमराज पुढे निघाले, पण सावित्री पुन्हा त्यांच्या मागे चालू लागली. आता यमराजांनाही तिच्या निश्चयाचे आश्चर्य वाटत होते. ही स्त्री थकतच नाही. तिच्या मनातील प्रेम किती विशाल आहे. काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, सावित्री, मी तुला पुन्हा एक वरदान देतो, पण सत्यवानाचे जीवन मागू नकोस. सावित्री म्हणाली, माझे वडील राजा अश्वपती यांना 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होत. यमराज आनंदाने म्हणाले, तथास्तु. यमराज विचार करू लागले, ही स्त्री स्वतःसाठी काहीच मागत नाही. पहिले सासऱ्यांसाठी, नंतर त्यांच्या राज्यासाठी आणि आता आपल्या वडिलांसाठी.
स्वतःच्या सुखाचा विचारही नाही. त्यांच्या मनात सावित्रीबद्दल आदर वाढत गेला. यमराज पुन्हा पुढे निघाले, पण सावित्री अजूनही त्यांच्या मागे होती. यमराज हसले. सावित्री, तू खरोखरच विलक्षण आहेस. हा शेवटचा वर माग. सावित्रीने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, मला सत्यवानापासून 100 पुत्र होत असा आशीर्वाद द्या. यमराज क्षणाचाही विचार न करता म्हणाले, तथास्तु. काही पावले पुढे गेल्यावर यमराज अचानक थांबले. त्यांच्या लक्षात आले, सावित्रीला सत्यवानापासून पुत्र कसे होणार? सत्यवान तर माझ्यासोबत आहे. त्यांना समजले, सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने त्यांच्याकडून असे वरदान घेतले आहे, ते सत्यवान जिवंत असल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यमराजांनी मागे वळून विचारले, सावित्री, तू अत्यंत बुद्धिमान आहेस. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, धर्मराज, तुम्ही स्वतः धर्माचे रक्षण करता. तुमचे वरदान कधीही खोटी ठरू शकत नाही. जर मला सत्यवानापासून पुत्र होणार असतील तर माझे पती जिवंत असणे आवश्यक आहे. मी तुमच्या शब्दांचा आदर केला आहे. आता तुम्हीही तुमच्या शब्दांचा मान राखाल अशी माझी श्रद्धा आहे. आणि हे ऐकताच यमराज काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान होता. ते म्हणाले, सावित्री, आज तू मृत्यूवर नाही तर धर्म, सत्य, निष्ठा आणि प्रेमाच्या शक्तीने विजय मिळवला आहेस. तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री या पृथ्वीवर विरळ आहे. यमराजांनी आपल्या हातातील दिव्य पाश सोडला. सत्यवानाचा प्राण पुन्हा मुक्त झाला. ते म्हणाले, जा, तुझा पती पुन्हा जिवंत होईल. तुमचे आयुष्य दीर्घ आणि सुखी होईल. तुमची कथा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देईल असे म्हणून यमराज अदृश्य झाले. त्या क्षणी सावित्री पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली आली. सत्यवान तिच्या मांडीवर शांत पडला होता. अचानक त्यांच्या बोटांची हालचाल झाली. त्याने हळूहळू डोळे उघडले. तो म्हणाला, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? सावित्रीच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू दाटले. तिने देवाचे आभार मानले. तिचे प्रेम, तिची श्रद्धा आणि तिची बुद्धिमत्ता या तिन्हींचाही विजय झाला होता. पण कथा इथे संपत नाही. सत्यवान जिवंत झाल्यानंतर जेव्हा दोघे आश्रमात परतले तेव्हा त्यांनी असे चमत्कार दिसले ज्यांच्यामुळे संपूर्ण राज्य आनंदाने भारावून गेले होते. सत्यवान हळूहळू उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिले. रात्र गडद झाली होती. तो आश्चर्याने म्हणाला, सावित्री, मला एक विचित्र स्वप्न पडले होते. जणू एखादा तेजस्वी पुरुष मला दूर घेऊन जात होता. सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हसली आणि म्हणाली, नाथ, ती स्वप्न नव्हती, पण आता सर्व संकट दूर झाले आहे. चला, आपण घरी जाऊया. आई वडील आपली वाट पाहत असतील. दोघेही जंगलातून आश्रमाकडे निघाले. रात्रीचा अंधार वाढत होता, पण सावित्रीच्या मनात प्रकाश होता. तिच्या मनात एकच भावना होती, देवाने माझी परीक्षा घेतली, पण माझी श्रद्धा वाया जाऊ दिली नाही. आश्रमात मात्र चिंता पसरली होती. सत्यवान आणि सावित्री परतले नव्हते. अंध राजा आणि राणी व्याकुळ झाले होते. तेवढ्यात आश्रमाच्या दाराशी 2 सावल्या दिसल्या. सत्यवान, राणी आनंदाने ओरडली. त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. राजा यांच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश आला. अनेक वर्षानंतर त्यांनी प्रथमच आपल्या मुलाला आणि सुनाला पाहिले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, सावित्री, तू फक्त माझी सून नाहीस, तू आमच्या घरचे भाग्य आहेस. दुसऱ्याच दिवशी काही सैनिक आश्रमात आले. ते म्हणाले, महाराज, ज्यांनी आपले राज्य बळकावले होते त्यांचा
पराभव झाला आहे. प्रजा पुन्हा तुम्हालाच राजा म्हणून पाहू इच्छिते. राजा आश्चर्यचकित झाले. यमराजांचे दुसरे वरदानही खरे ठरले होते. संपूर्ण कुटुंब पुन्हा आपल्या राज्यात परतले. प्रजेने जल्लोष केला. काळ पुढे सरकत गेला. राजा अश्वपतींनाही तेजस्वी पुत्रांची प्राप्त झाली. यमराजांनी दिलेले तिसरे वरदानही पूर्ण झाले. सावित्री आणि सत्यवान यांनी अनेक वर्ष न्यायाने राज्य केले. त्यांच्या संसारात आनंद, प्रेम आणि परस्पर आदर कायम राहिला. त्यांनी तेजस्वी संतती प्राप्त झाली. यमराजांचे चौथे वरदानही अक्षरशः खरे ठरले. असे मानले जाते की ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाने अखेरचा श्वास घेतला आणि जिथून सावित्रीच्या अडळ निष्ठेने त्याला पुन्हा जीवन मिळाले, त्या स्मृतीत हा सण साजरा केला जातो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याभोवती दोरा गुंडाळतात, सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. अनेकांना वाटते की ही कथा फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे, पण तिचा संदेश यापेक्षाही खूप मोठा आहे. ही कथा शिकवते प्रेमात निष्ठा असावी, संकटात धैर्य सोडू नये, बुद्धी आणि संयम यांच्यामुळे अशक्य वाटणाऱ्या संकटांवरही मात करता येते. कुटुंबासाठी केलेला निस्वार्थ त्याग कधीच व्यर्थ जात नाही. त्या सत्य, धर्म आणि करुणा यांचा शेवटी विजय होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात नातेसंबंध अनेकदा गैरसमज, राग आणि अहंकारामुळे कमकुवत होतात. सावित्रीची कथा सांगते की विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. एकमेकांचा आदर, संवाद आणि साथ हीच खरी शक्ती आहे. ही कथा कोणावरही अन्याय सहन करण्याचा संदेश देत नाही. ती संकटात धैर्य, विवेक आणि निष्ठा यांचे महत्त्व सांगते. मित्रांनो, सावित्रीने मृत्यूशी युद्ध केले नव्हते. तिने शस्त्र उचलले नव्हते. तिने रागाने विजय मिळवला नव्हता. तिने जिंकले आपल्या प्रेमाने, आपल्या संयमाने, आपल्या बुद्धीने आणि आपल्या अढळ श्रद्धेने. म्हणूनच हजारो वर्षानंतरही तिचे नाव आदराने घेतले जाते. जर तुम्हालाही ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.